महाशिवरात्री भक्तीने परिपूर्ण आहे. हा काळच जणू काही वेगळा आहे, कारण ही महाशिवरात्री आहे. यावेळी आपण देवाकडे काही मागण्यासाठी नाही, तर स्वतःला शोधण्यासाठीचा हा दिवस साजरा करूया. जर तुमचं मन अस्वस्थ असेल, शरीर थकलेलं असेल, आयुष्याने खूप प्रश्न निर्माण केले असतील, तर आजची पूजा, व्रत, वैकल्ये फक्त समाधानासाठी करा. नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी कोटी कोटी नमन. ज्यांच्यामध्ये महादेवांचा अंश आहे, ज्यांनी शिवासारखंच मौन शिकवलं आणि भक्ताला संकटात धीर दिला. स्वामी म्हणतात, विश्वास ठेवा, बाकी मी पाहतो. कारण भक्तीमध्ये विश्वास, श्रद्धा आणि आस्था महत्त्वाची आहे. चला मग आज आपल्या स्वामींच्या सान्निध्यात महादेवांचं स्मरण करूया. महाशिवरात्री म्हणजे डोळ्यांनी केलेलं जागरण नाही, तर ते अंतर्मनाचं जागरण आहे. महादेव ध्यानात बसतात, कारण त्यांना सगळं माहीत असतं, पण आपल्याला ते समजायला वेळ लागतो. आजची पूजाविधी सांगते की जरा थांबा आणि शांत व्हा. उत्तर आपोआप मिळेल. कारण बऱ्याच वेळा उत्तर मिळवण्यासाठी आपण ईश्वराशी, आपल्या गुरूंजवळ अंतर्मुख होणं आवश्यक असतं. स्वामी शिकवतात की धावपळीत देव नाही, शांततेत देव आहे. तुम्ही आजारी असाल, पण कदाचित कोणालाही सांगितलं नसेल. तुमच्या डोळ्यात पाणी असेल, पण तरीही चेहऱ्यावर हास्य दरवळत असेल. अशा वेळी कोणाला सांगितलं नाही, कोणाशीही मन हलकं केलं नाही, तरी गुरूंना सगळं काही समजतं. कारण आपल्या भक्तीमध्ये शक्ती असते. ते आपल्या भक्तांना नेहमीच समजून घेतात. स्वामी म्हणतात, जे सहन करतात त्यांच्याजवळ मी उभा असतो. आणि महादेव म्हणतात, सहन करणं म्हणजे अशक्तपणा नाही, ती साधना आहे. आणि सहनशीलतेच्या पलीकडे गेलेल्या गोष्टी सावरण्यासाठी खुद्द ईश्वर आपल्या सोबत आहे. आज काहीही मागू नका, फक्त नामस्मरण करा, सेवा करा, इतर जीवांसाठी प्रार्थना करा. प्रार्थनेचे महत्त्व मी मागील व्हिडिओत तुम्हाला समजावून सांगितले आहे. प्रार्थना कशी असावी त्यासाठी तो व्हिडिओ आपण पाहू शकता. आता आपली पूजा झालेली आहे. हळूवारपणे डोळे बंद करा. श्वास हळू पण खोलवर घ्या आणि अलगद सोडा. मनात श्री स्वामी समर्थ आणि त्यानंतर ओम नमः शिवाय या मंत्रांचा जप सुरू ठेवा. आज कुठल्याही प्रश्नाचं उत्तर मिळालं नाही तरी चालेल, हरकत नाही, पण मन हलकं होतंय हे जास्त महत्त्वाचं आहे. कारण दरवेळी उत्तरे शोधायची नसतात. वेळ आल्यावर ती आपसुकच आपल्याला मिळतात. आणि कधीकधी काही प्रश्नांची उत्तरे न मिळणेही आपल्या आयुष्यासाठी चांगले असते. कदाचित समाधानी जीवनासाठी तेच पुरेसं आहे. तर भक्त हो, आज आपण एक छोटासा उपक्रम करूया. महादेवांची पूजा करूया. मंदिरात जाऊन दर्शन घेणं शक्य नसल्यास घरी देवघरात पूजा करून घरातील वातावरण भक्तिमय करूया. आपला मोबाईल जरा बाजूला ठेवूया. भौतिक जगापासून स्वतःला दूर सारूया. आधीची 5 मिनिटे नामस्मरण करूया. ओम नमः शिवाय. आणि नंतर मनामध्ये श्री स्वामी समर्थ हा अनमोल मंत्र देखील स्मरूया. आपली नित्यसेवा करूया. हळूहळू नामस्मरणाची वेळ वाढवूया. कोणालाही सांगायचं नाही. ही तुमची आणि देवाची गोष्ट आहे. तुम्ही काय काय करत आहात हे तुमच्या आणि देवाच्या मध्येच असेल. आपल्या भक्तीने मन प्रसन्न होईल असे आचरण आपल्याला करायचे आहे. मी एवढे केले, मी तेवढे केले हे बोलून आपल्या भक्तीला आपण दुय्यम स्थान देतो, हे लक्षात असू द्या.
त्यामुळे जे आहे ते फक्त आपलं आणि ईश्वराचं. हो, पण आपल्या प्रार्थनेने, अनुभवाने आपण जगाला समृद्ध करायच्या प्रयत्नात असायला काहीच हरकत नाहीये. महादेव कधी लगेच उत्तर देत नाहीत, पण योग्य वेळी नक्कीच देतात. श्री स्वामी समर्थ आपली साथ कधीच सोडत नाहीत. फक्त आपण थांबायला शिकायला हवं आणि हार मानून निराशा पत्करू नये. तुमचं दुःख पाहिलं गेलं आहे. तुमचा संयम मोजला गेलेला आहे. आता कृपेची वेळ जवळ आली आहे. आजचा क्षण इथेच थांबू दे. काही प्रश्न अनुत्तरित राहू दे. श्री स्वामी समर्थ आणि महादेव, माझे देवी देवता सगळेच जागृत आहेत आणि म्हणूनच आपण एकटे नाही. तुम्हाला आलेला अनुभव शब्दात सांगू नका, तो तुमच्या मनात ठेवा. पण त्यापासून आपण काय शिकलो हे मात्र आपण समाजाला सांगायला हरकत नाही. स्वामी आणि महादेवांच्या कृपेने तुमच्या आयुष्यात नसलेली शांतता तुम्हाला पुन्हा प्राप्त होऊ दे. तुमचे आयुष्य सुखी, समाधानी, आरोग्य संपन्न असू दे. तुमचे जीवन चांगल्या विचारांनी समृद्ध होईल यात शंकाच नाही. कारण आपण सगळे हा स्वामींच्या वाटेवरील आध्यात्मिक प्रवास एकत्र करत आहोत, कायम सोबत आहोत. या व्हिडिओने तुमच्या मनाला स्पर्श केला असल्यास कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ, ओम नमः शिवाय हे अनमोल मंत्र लिहून ईश्वराप्रती, गुरूंप्रती आपलं प्रेम व्यक्त करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. हर हर महादेव.